हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शिंदे गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी दिल्लीत भाजप हायकमांडकडे सादर। यादीमध्ये 13 उमेदवारांचा समावेश। भाजप हायकमांड सोबत चर्चा करून उमेदवार निश्चित केले जाणार, सूत्रांची माहिती। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लोकसभा लढणार। भंडारा गोंदियातून नाना पटोलेंना लोकसभेचं तिकीट, TV9 मराठीला सूत्रांची माहिती। चंद्रपुरातून विजय वडेट्टीवार यांना लोकसभेची उमेदवारी, तर भिवंडीतून दयानंद चोरगे यांना उमेदवारी निश्चित, सूत्रांची माहिती। काँग्रेसकडून कोल्हापूरमधून शाहू महाराज तर सोलापुरातून प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब। काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकरांची उमेदवारी निश्चित, तर नंदुरबारमधून केसी पाडवींचे पुत्र गोवाल पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून मोठा ट्विस्ट। काँग्रेसच्या यादीमध्ये सांगलीतून विशाल पाटील यांचं नाव, सूत्रांची माहिती, तर ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी। आम्ही सर्वजण शिवसेनेचा राजीनामा देण्याच्या मानसिकतेत, विजय शिवतारे यांचं मोठं वक्तव्य। शिवतारे आज भूमिका जाहीर करणार। आम्ही देखील आरेला कार्य करू शकतो, मात्र महायुतीचं वातावरण खराब करायचं नाही, विजय शिवतारेंच्या भूमिकेवर अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवार गटाची आज मुंबईत बैठक। बारामती लोकसभेच्या महायुतीमधील वादाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार। काँग्रेसचे 15 जागांवरील उमेदवार निश्चित, 3 जागांवर अजूनही चर्चा सुरू। आज किंवा उद्या महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगू, नाना पटोलेंची माहिती। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसे नेत्यांची आज बैठक। अमित शहांच्या भेटीबाबत राज ठाकरे मनसे नेत्यांसोबत चर्चा करणार। उद्धव ठाकरे आज सांगली आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर। ठाकरे कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेणार। संध्याकाळी 6 वाजता मिरजमध्ये ठाकरे यांची जाहीर सभा। महाविकास आघाडीमध्ये नाशिकच्या जागेवरून वाद सुरूच। शरद पवारांच्या निवासस्थानी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक। जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार। अमरावती लोकसभा भाजप लढवणार। जो उमेदवार असेल तो भाजपच्या कमळ चिन्हावरच लढेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। अभिजित अडसूळ यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट। अमरावती लोकसभेसाठी अभिजित अडसूळ इच्छुक। खासदार उदयनराजे भोसले अमित शहांना भेटण्याची शक्यता। सातारा लोकसभेच्या जागेवर भेटीमध्ये चर्चा होण्याचा अंदाज। परभणीसह हिंगोली आणि नांदेडमध्ये भूकंप। 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचे धक्के। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।